पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देश सुरक्षित आहेत, परंतु जनाब संजय राऊत, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सांगण्यावरनं देशाची बदनामी करत आहेत, देशाचा अपमान करत आहेत. देशाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी आणि जनाब संजय राऊत यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाही. संकटाच्या काळामध्ये देशासोबत उभं राहायचं असतं, नागरिकांना साथ द्यायची असते, परंतु संजय राऊत आणि काँग्रेस देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत. देशामध्ये भीतीचं वातावरण, अराजकता निर्माण करण्याचं काम करतायत. परंतु संजय राऊत आणि काँग्रेसनं लक्षात घ्यावं की देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देशाची मानहानी होत नाही, तर देशाची मान उंचावते. त्यामुळे 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहेत आणि देशाची बदनामी करण्याचं काम संजय राऊत, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे. भारताला रशियाकडनं तेल आयात करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही, हे काँग्रेसला देखील माहिती आहे, संजय राऊतांना देखील माहिती आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात जो व्यापारी करार झालाय, पूर्वी या करारामध्ये 50% शुल्क लावला होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मध्यस्थीमुळे तो 18% आला. आपण रशियनकडनं तेल खरेदी करतोय, त्यामध्ये कुणाची अडसर असण्याचं कारण नाही आणि कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. उलट संजय राऊत, तुम्ही काँग्रेसचे गुलाम झालात. तुम्ही काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या हातातले कठपुतळी म्हणून काम करतायत. राहुल गांधींच्या इशाऱ्यावर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत. व्यापारी करारामध्ये कुठेही भारताचं नुकसान नाही, शेतकऱ्यांचं नुकसान नाही. उलट देशाचं हित बघून, देशाची सुरक्षा बघून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपलं नेतृत्व करत आहेत. आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या सांगण्यावरनं तुम्ही भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, ती बदनामी थांबवा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश सुरक्षित आहे, देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सुरक्षित आहेत. तुम्ही आपली राहुल गांधींची काळजी करा. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही गॅसचा तुटवडा नाही. घरगुती गॅसची वितरण प्रणाली अतिशय व्यवस्थित सुरू आहे, परंतु जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं आणि संजय राऊत यांच्या वतीनं केलं जात आहे. आखाती देशातनं आपल्याकडे सीएनजीची आयात सुरू आहे आणि भारतीय जहाजांना भारताचा तिरंगा बघून आपल्या जहाजांना भारतामध्ये येण्याची परवानगी मिळालेली आहे. इराण आणि इस्रायलचं युद्ध असताना भारतामधला इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम पेट्रोलियम मंत्री आणि केंद्रीय मंत्री सातत्यानं करतायत. त्यामुळं घरगुती गॅसची वितरण व्यवस्था अतिशय चांगली सुरू आहे, परंतु जाणीवपूर्वक लोकांमध्ये अफवा पसरवण्याचं काम, लोकांमध्ये अराजकता निर्माण करण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं जाते. आता काहीतरी गुजरातला टँकर येणार, भारताला येणार नाहीत. प्रत्येक राज्यातील नागरिकांना गॅस पुरवठा होणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही अव्यवस्था नाही. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून हॉटेल आणि इतर ठिकाणी गॅस पुरवठा थांबवण्यात आलेला आहे, परंतु घरगुती गॅसचा कुठेही खंड पडलेला नाही. परंतु संजय राऊत जाणीवपूर्वक अफवा पसरून देशाला बदनाम करतायत. उलट भारताचा झेंडा बघून आखाती देशातल्या होर्मुझ खाडीमधनं आपल्या जहाजांना परवानगी मिळते. हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे शक्य झालंय. उलट काँग्रेसच्या काळामध्ये कुठलंही युद्ध नसताना 1200 रुपयाला सिलेंडर मिळायचं. आज युद्धाची परिस्थिती असताना 900-950 रुपयामध्ये सिलेंडर मिळतंय. याबद्दल एकदा संजय राऊत यांनी राहुल गांधींना जाऊन जाब विचारला पाहिजे. जनाब संजय राऊत, तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, तुमचा इथल्या कोर्टावर विश्वास नाही, तुमचा संविधानावर विश्वास नाही, तुमचा सरकारवर विश्वास नाही आणि तुमचा जनतेवरही विश्वास नाही आणि जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही. जनतेला माहित आहे की तुम्ही देशद्रोहासारखं काम करतायत, तुम्ही भारत विरोधी भूमिका घेण्याचं काम करतायत. त्यामुळे संजय राऊत आणि उभाटा गट काँग्रेस यांच्यावरचा विश्वास जनतेचा पूर्णपणे उठलेला आहे आणि जनता तुमच्यावर कधीही विश्वास ठेवत नाही, कारण तुमच्या इथल्या संस्थांवर विश्वास नाही. निवडणूक आयोग 5 राज्याच्या निवडणुका घोषित करेल, तर तुम्ही म्हणतायत निवडणूक आयोगानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घ्यावी.
जेव्हा लोकसभेला तुम्ही जिंकला होता तेव्हा निवडणूक आयोगानं कुठं पत्रकार परिषद घेतली होती? जेव्हा तुमचा विजय होता तेव्हा सर्व काही आलबेल, आणि जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष जिंकतात तेव्हा मात्र तुमच्या पोटामध्ये दुखायला लागतं. संजय राऊत, ही तुमची पोटदुखी थांबवा. जनतेचा तुमच्यावर भरोसा राहिलेला नाही आणि येणाऱ्या काळात जनता तुम्हाला आणखी धडा शिकवल्याशिवाय देखील राहणार नाही. कुंभमेळा हा हिंदूंचा पवित्र सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये इतरांनी नाक खुपसण्याचं काही कारण नाही, परंतु संजय राऊत यांना औरंगजेबांच्या जे फॅन क्लब चालवतात त्यांची जास्त चिंता आहे, अफजल खानाच्या वंशावळीची चिंता आहे. नितेशजी राणे यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय योग्य आहे. हिंदूंचा सण म्हणून कुंभमेळ्याकडे बघितलं जातं आणि या हिंदूंच्या सोहळ्यामध्ये हिंदूच आले पाहिजे. इतरांनी यामध्ये नाक खुपसण्याचं काहीही कारण नाही, कारण हिंदूंच्या पवित्र सणामध्ये, हिंदूंच्या पवित्र उत्सवामध्ये हिंदू धर्मियांनी सहभाग घ्यावा असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. याच्यामध्ये काहीही चूक नाही. संजय राऊत, तुम्हाला मात्र यामुळे पोटदुखी झालीय, कारण तुम्हाला तुमच्या हिरव्या मतांची चिंता आहे आणि हिरव्या मतांची गुलामी करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जातं. परंतु तुम्ही कधीही हिरव्या दाढ्या कुरवळल्या तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. जनाब संजय राऊत यांनी देवस्थानांची, साई संस्थांची चिंता करू नये. देवस्थानची चिंता करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षम आहे. महायुतीचं सरकार सक्षम आहे. तुम्ही फक्त औरंगजेबाच्या आणि अफजल खानाच्या कबरीची चिंता करतायत. शिर्डीच्या साई संस्थांमध्ये 1 लाडू मिळणार का 2 लाडू मिळणार याबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही, कारण संजय राऊत यांनी हिंदुत्व सोडून दिलंय. देव, देश आणि धर्म सोडून तुम्ही पाकिस्तानची गुलामी करण्यामध्ये स्वतःला धन्यता मानता. अफजल खान आणि औरंगजेब यांचा उदो करण्यामध्ये धन्यता मानता. शिर्डीचं साई संस्थान असेल किंवा देशातील इतर संस्थान असतील, ते या देशासोबत सक्षमपणे उभं आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये या देशाला सहकार्य करण्याचं काम या संस्थानाच्या माध्यमातून केलं जातंय. तुम्ही या संस्थानाची काळजी करू नका. तुम्हाला पाकिस्तानची जास्त चिंता आहे. तुम्हाला अफजल खान आणि औरंगजेबाची जास्त चिंता आहे. त्यामुळे देवस्थानाची काळजी करू नका. देवस्थान आणि या देशातील सर्व भाविक भक्त हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहेत. देश संकटात असताना त्यांच्यासोबत 140 कोटी जनता उभी आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका.